आपल्याला जायचं रोज शाळेवर जायचं यायला ना मग समोर पा नाही भाई इकडे समोर बघ भाई इकडे बघ बाबा चला चला ना या बाबा हो हो आणि आज या ठिकाणी हा रस्ता होणं आवश्यक होतं आणि या रस्त्याचं काम इतकं आवश्यक होतं की तो चालणं फिरणं मुश्किल झालं होतं, परंतु ह्यासाठी बजेट उपलब्ध नव्हतं तरीसुद्धा अप्रोच रोडमधून हा रस्ता करावा असं सगळ्या मते आम्ही ठरविलं आणि विशेषतः या भागामध्ये काम करीत असताना नगराध्यक्षांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि अळसकर साहेब असतील किंवा रजनीताई पाटील साहेब असतील, अंकुशराव जिंगळे असतील, या भागाचे खासदार असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही ज्यावेळेस काम करतो तर ती काम करीत असताना या कामाची निकड आम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आमच्या प्रयत्नाला त्यात यश आलं आणि हा रस्त्यासाठी आम्ही त्यासाठी निधी उपलब्ध करू शकलो आणि या कामासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा, परंतु आम्ही सांगितलं की विकास कामामध्ये कुणाच्याही दाराला जायचं आणि कुणालाही मागायची आमची तयारी आहे, त्याच्यामुळं आमचं तेवढ्या मनमोठेपणाला ती स्वीकारलंही पाहिजे आणि या कामासाठीचं किती आवश्यकता आहे किती निकड आहे ही आम्ही नंदकिशोर मुंडराजी यांच्या निदर्शनास आणून दिलं, ज्येष्ठ नेते, आणि त्यांनीसुद्धा ही गोष्ट त्यांनासुद्धा पटली, त्यांनीसुद्धा या भागाच्या आमदारांनी सुद्धा या कामासाठी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी ग्रीन सिग्नल दिला, या भागातील समस्या आम्ही जाणून घेतली आणि त्या माध्यमातून हा आज रोडचं उद्घाटन होत आहे. म्हणून मी आमच्या सर्व सहकार्यांचं सर्व वरिष्ठ नेतेगणांचं मी आम्ही पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी अतिशय सर्व धर्म समभावाने आणायला मुस्लिम, मराठा, दलित आणि 18 पगड लोक त्या ठिकाणी होते. जवळजवळ 250 ते 400 लोकांच्या उपस्थितीमध्ये तो पुतळा त्या ठिकाणी अनावरण करण्यात आला. हे सगळं काम करीत असताना तुमच्यासारखे जे लोक आहेत, जे छोटा घटक असेल मोठा घटक, सर्वसामान्य नेत्यापासून तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत सगळी यंत्रणा आम्हाला सपोर्ट म्हणून काम करीत असते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या इतक्या चांगल्या क्वालिटीचं एवढं स्वप्नपूर्तीकडे जाण्याचं काम करत आहोत. निश्चितच तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही त्या प्रगतीला पुढे जात आहोत आणि हेच आमचं खऱ्या अर्थाने जनविकास परिवर्तन आघाडीचं स्वप्न होतं की प्रत्येक दिलेल्या माणसाच्या हाकेला हो देणं आणि त्यांचं काम करणं, ही संधी आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळत आहे. तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद देते आणि निश्चितच तुमचं आमच्यावरचं प्रेम अशीच आम्हाला ताकद द्यावी आणि आमचा केजचा परिपूर्ण विकास व्हावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते. आणि आणखीन एक आव्हान करते की या ठिकाणी जे काही अतिक्रमण असतील, काही झाडं असतील, काही कुणाचा पत्रा पुढे आलेला असतील तर सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवून स्वतःहून काढून घ्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि हा रस्ता होत असल्याबद्दल सगळ्या कन्स्ट्रक्शनलाही धन्यवाद मानते.